नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात यामिनी रानडे यांच्या त्रिदल या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, यामिनी रानडे लिखित सावट. लग्नमंडपात एकच गडबड उडाली होती. कोऱ्या साड्यांचे पदर सावरत तरुण मुली इकडून तिकडे मिरवत होत्या. लहान मुलांनी बँडवाल्यांच्या भोवती गराडा घातला होता. नातेवाईकांच्या गप्पांना रंग चढलेला होता. काही जण कामात गुंतले होते. कुणी अक्षता वाटत होतं, कुणी पेढे फुलं यांची व्यवस्था करण्यात गुंतलं होतं. फोटोग्राफर कॅमेरे घेऊन तयार होते. जाई गौरीहार पुजायला बसली होती. समवयस्क बहिणी, मैत्रिणी आणि काही प्रौढ स्त्रियांनी तिच्या भोवती गर्दी केलेली होती. मैत्रिणी बहिणी तिच्या गोड चेष्टा करत होत्या. वयस्कर बायका अगं नीट गौरीहार पूज असं बजावत होत्या. कुणी तिचे ओलावलेले डोळे पुसत होतं. इतक्यात भटजींची हाक आली, मुलीचे मामा मुलीला आणा. लगेच जाईचा मोठा मामा दिनू मामा तिला नेण्यासाठी खोलीत आला. हळूहळू पावलं टाकत जाई त्याच्याबरोबर जायला लागली. तिची धाकटी बहीण जुई करा घेऊन तिच्या मागे चाललेली होती. मंगलाष्टकं सुरू झाली आणि आतल्या खोलीत बसलेल्या वासंतीच्या मनाचा बांध फुटला. इतके दिवस प्रयासानं दाबून ठेवलेले अश्रू पाझरायला लागले. मग ते थांबता थांबेनात. टाळ्यांच्या गजरानं लग्न लागल्याचं समजलं. पुन्हा एकदा मांडवात गडबड उडाली. वधूवर त्यांच्या आसनावर स्थानापन्न होताच त्यांना भेटण्यासाठी लोकांची रांग लागली. हळदी कुंकू, अत्तर गुलाब, पेढे देणाऱ्यांची लगबग सुरू झाली. जाईची आई कुठं आहे असं दोघी तिघींनी विचारताच सविता वासंतीला बोलवायला आत आली आणि तिला समजावून बाहेर घेऊन आली. दुःख मनात ठेवून हसऱ्या चेहऱ्यानं वासंती सर्वांशी बोलत होती. आता हा हास्याचा मुखवटा जाईची पाठवणी करेपर्यंत तिला सांभाळायचा होता. लग्न वैदिक पद्धतीनं असल्यानं धार्मिक विधी लग्नाच्या आधीच झालेले होते. लग्नानंतर जेवणावळी व्यवस्थित पार पडली. सर्वजण रिलॅक्स झालेले होते. मुलाकडची माणसं फारच सज्जन होती. सुशिक्षित आणि आधुनिक विचार आचरणात आणणारी होती. अगदी लग्न ठरवण्याच्या वेळेपासूनच सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला होता. त्यावेळी मुलाच्या वडिलांनी सांगितलं होतं, याद्या करून हिशोब मांडणं आम्हाला पसंत नाही. लग्न हसत खेळत प्रसन्न वातावरणात पार पडावं एवढीच आमची इच्छा आहे. देण्याघेण्याचं तर त्यांनी नावसुद्धा काढलं नव्हतं. शिवाय ते असंही म्हणाले होते की लग्न सोहळा म्हणजे नातेवाईकांचं संमेलन समजायचं. वरपक्षाचा मानपान यासारख्या काही गोष्टी करायच्या नाहीत. सर्वांनी एकत्र यायचं, गप्पा गोष्टी करायच्या, एकत्र जेवण करायचं, एक दिवस अगदी आनंदात घालवायचा. त्यांच्या ह्या बोलण्यानं सर्वांच्या मनावरचा ताण कमी झालेला होता. अगदी उत्साहानं लग्नाची सगळी कामं आणि आज लग्न समारंभसुद्धा अगदी थाटानं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. सर्वजण आनंदात होते. हास्याची कारंजी चौफेर उडत होती, पण वासंती मात्र मनातनं अस्वस्थ होती. ती या सगळ्यापासून अलिप्त होती. हे लग्न ठरल्यापासूनच सगळी कामं ती विमनस्क मनस्थितीत करत होती. मुलीच्या आईला हे दुःख नवीन नाहीये. युगानुयुग प्रत्येकीलाच ते सोसावं लागतंय, पण वासंतीला दुःखाबरोबर काळजीनं घेरलं होतं. तीच काळजी जाईच्या बाबांना, विनायकला सुद्धा होती.
पण स्त्रीचं अंतःकरण कोमल, भावूक असल्यानं कुठलंही दुःख तिला गडदपणे जाणवतं किंवा असंही म्हणायला हरकत नाही की ते आपलं दुःख उघडपणे व्यक्त करू शकते. रिसेप्शन संपलं. जाई सासरी जायची वेळ समीप आली. प्रत्येकाजवळ जाऊन ती निरोप घेत होती. निरोप देताना सर्वांचेच डोळे ओलावत होते. जुई आणि ती तर गळ्यात गळा घालून रडल्या. मुलगी सासरी जाताना जेव्हा माहेरघराचा उंबरठा ओलांडते तेव्हा तिला आणि तिच्या मातापित्यांना होणारं दुःख अवर्णनीय असतं. सासरची माणसं सज्जन आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट होती. लग्नाच्या दिवशी संध्याकाळपासूनच लग्नघरातले पाहुणे परत जायला सुरुवात झाली. शाळांना सुट्टी नसल्यानं कोणी जास्त राहू शकत नव्हतं. काही जण दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होते. सकाळी पाहुणे जाण्याची गडबड सुरू असतानाच जाई आणि अभय कंकण सोडायला आले, त्यामुळे वासंतीला तिच्याशी जास्त काही बोलता आलं नाही. जाईचा प्रसन्न आणि हसरा चेहरा बघून बरं वाटलं. सर्वांनी तिची खूप चेष्टा केली. ती फार वेळ थांबली नव्हती, कारण त्यांना लगेच महाबळेश्वरला जायला निघायचं होतं. वासंतीकडचे सगळे पाहुणे गेल्यावर घर एकदम भकास वाटायला लागलं. तरी तिने जाईच्या मावशीला म्हणजे सविताला आग्रहानं ठेवून घेतलेलं होतं. महाबळेश्वरहून जाईचा खुशालीचा फोन येईपर्यंत वासंतीच्या डोक्यावर टांगती तलवार होती. अशुभाच्या नुसत्या शंकेनं सुद्धा तिचं काळीज धडधडत होतं. सविता सोबतीला राहिल्यानं तिला थोडा आधार वाटत होता, तरी पण एकटी असेल तेव्हा तेच विचार तिची पाठ सोडत नव्हते. जाई महाबळेश्वरला गेली त्याच्या दुसऱ्या दिवशीचीच गोष्ट. विनायक काही कामासाठी बाहेर गेला होता. सविता तिच्या मैत्रिणीकडे गेली होती आणि जुई कॉलेजला गेली होती. घरात कोणीच नव्हतं. वासंतीला काही सुचेना. वेळ जाण्यासाठी तिने पुस्तक वाचायला घेतलं, पण वाचण्यातही लक्ष रमेना. मग पुस्तक ठेवून दिलं, भाजी निवडत बसली. हात काम करत होते, पण मन मात्र शिरलं होतं भूतकाळात. मनात आठवणींचे तरंग उमटायला लागले होते. तिचं लग्न झालं तेव्हा ती वीज मंडळात नोकरी करत होती. 10 ते 5 अशी सोयीची वेळ असल्यानं लग्नानंतरही नोकरी सुरू राहिली होती. विनायक बँकेत नोकरीला होता. 2 खोल्यांची भाड्याची जागा होती. लग्नानंतर थोड्या दिवसांनी बँकेचं कर्ज घेऊन त्यांनी 3 खोल्यांचा स्वतःचा फ्लॅट घेतला. दोघांची नोकरी असल्यानं हप्ता फेडता येत होता, म्हणून जाईच्या जन्मानंतरही नोकरी चालू ठेवायचा निर्णय घ्यायला लागला. नशीब चांगलं म्हणून तिला सांभाळायला एक जरा वयस्कर पण विश्वासू बाई मिळाली होती, त्यामुळे वासंतीला अगदी निश्चिंत मनानं कामावर जाता येत असे. आजीबाईंच्या अंगाखांद्यावर जाई मोठी होत होती. तिला आजींचा फार लळा लागला होता, पण माणसापुढे प्रश्न निर्माण करून त्याची फजिती बघण्यात नियतीला मजा येत असते. 2 दिवस बरं नाही म्हणून आजी कामाला येत नव्हत्या. तिसऱ्या दिवशी त्या वारल्याचा निरोप आला. वासंतीला खूप वाईट वाटलं. त्याबरोबर आता हिची काय व्यवस्था करायची असा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला. अजून फ्लॅटचे हप्ते फिटले नव्हते. महागाई दिवसेंदिवस वाढतच होती, त्यामुळे तिला नोकरी सोडणं शक्य नव्हतं. 3 वर्षांची जाई दुपारी 2 तास शाळेत जात असे. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला सांभाळण्यासाठी 14-15 वर्षांची एक चुणचुणीत मुलगी मिळाली. ती दिसायला चांगली होती. तिची राहणी टापटिपीची होती. आई वडील कोकणात होते आणि ती इथे मामाकडे राहत होती. मायेचा ओलावा मिळाल्यामुळे ती त्या घरात लगेच रुळली. त्यामुळे वासंतीच्या संसाराचं रहाटगाडगं पुन्हा एकदा न कुरकुरता फिरायला लागलं. भिंतीवरचं जुनं कॅलेंडर जाऊन नवीन आलं. वर्ष कसं संपलं समजलंही नाही.
एक दिवशी दुपारी अचानक वासंतीला ऑफिसमध्ये फोन आला. तिच्या घराच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहणारी सुमन फोनवर घाबरत घाबरत काहीतरी सांगत होती. वासंतीला नीट अर्थबोध झाला नाही, पण घरी काहीतरी विपरीत घडलंय हे लक्षात आलं. तिने लगेच विनायकला फोन केला. ती स्वतः लगेच घरी गेली. ती घरी पोहोचली तेव्हा जाई सुमनकडे होती. अगदी घाबरलेली होती. आई दिसताच ती जवळ आली, तिला बिलगली, स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. वासंतीने आधी तिला जवळ घेतलं, शांत केलं. तोपर्यंत विनायकही आला. दार उघडून दोघं आत शिरले आणि तिथलं दृश्य बघून वासंतीची शुद्धच हरपली. विनायकने तिला आत नेऊन झोपवलं. लगेच डॉक्टरांना, पोलिसांना फोन केला. खोलीतल्या दिवाणावर रखमा अस्ताव्यस्त पडलेली होती. तिला कशाचीच शुद्ध नव्हती. चादरीवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते. सर्व सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं. विनायकाला ते दृश्य बघवेना त्यांनी पटकन आतून एक चादर आणली आणि तिच्या अंगावर टाकली. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांनी वासंती लगेच शुद्धीवर आली. बलात्काराच्या बातम्या रोज वर्तमानपत्रात येतात, पण तीच गोष्ट आपल्या घरात घडेल असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं. रखमावर बलात्कार झालेला होता. पोलीस आले होते. तिच्या मामांना पण बोलवून घेतलं होतं. विनायक त्यांना म्हणाला की रखमानी त्याला बघितलंय, ती त्याला ओळखू शकेल. आपण पोलीस ठाण्यावर तक्रार नोंदवूया. गुन्हेगार पकडला गेला पाहिजे. त्यावर तिचे मामा म्हणाले, साहेब काय उपयोग आहे तक्रार करून? उगाच आबरू मात्र चव्हाट्यावर येणार. काहीच तक्रार नाही म्हटल्यावर पोलीस निघून गेले. रखमा शुद्धीवर आल्यावर मामा तिला घरी घेऊन गेले. 4 दिवसांनी तिला गावाला पाठवून दिलं. 6 महिन्यांनी तिचं तिकडं लग्न सुद्धा झालं. पण त्या प्रसंगानं वासंतीच्या घरावर मात्र दुःखाचं सावट आलं. तिला 2-3 दिवसांनी बरं वाटलं, पण ते दृश्य जाईच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. जाई मूक झाली होती. हसत नव्हती, खेळत नव्हती. अजूनही जाईची नजर तशीच होती, भेदरलेली. ती स्वस्थ झोपत नव्हती, नीट खातपीत नव्हती. शेवटी ते दोघं तिला घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले. त्यांनी तिला तपासलं, काही औषधं लिहून दिली. थोडे दिवस गेले की ती सगळं काही विसरेल असं आश्वासन दिलं. जाईच्या देखत सगळं घडल्यानं तिच्या बालमनावर जबरदस्त अपघात झालेला होता. तिला तसं काही समजलं नव्हतं, पण जे बघितलं ते काहीतरी भयंकर होतं असा ठसा तिच्या मनावर उमटलेला होता. त्या प्रसंगाच्या आठवणीनं ती रात्री अपरात्री दचकून किंचाळून उठत होती. त्यावेळी तिच्याबरोबर असणं आवश्यक होतं, त्यामुळे सध्या तरी वासंतीने रजा घेतलेली होती. औषधांमुळे तिच्यात हळूहळू फरक पडत होता. महिना झाला तरी तिला सांभाळायला कोणी मिळत नव्हतं. त्यात वासंतीला तिच्या पाठीवर पुन्हा दिवस राहिले होते. डोहाळ्यांचा कडक त्रास होत होता. शेवटी तिने नोकरी सोडण्याचाच निर्णय घेतला. दिवस जात होते तशी जाईमध्ये सुधारणा होत होती. ती नियमित शाळेत जात होती. घरात बाळ आल्यावर ती जास्तच खुश झाली. तिचं एकटेपण संपलं. लहानग्या जुईबरोबर खेळण्यात ती चांगलीच रमून गेली. सगळं विसरली होती, पण वासंती मात्र तो प्रसंग अजूनही विसरू शकत नव्हती. जुई जाईपेक्षा 5 वर्षांनी लहान होती, पण मोठ्या झाल्यावर दोघी बहिणी अगदी मैत्रिणींसारख्या राहत होत्या. बरोबर फिरायला जाणं, ट्रिपला जाणं, सिनेमाला जाणं सुरू होतं. जाई आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती, शिवाय ती गाणंही शिकत होती. दोघींच्या चिवचिवाटात मधली वर्ष कशी पटकन गेली समजलंच नव्हतं. जाईचं वागणं एकदम नॉर्मल होतं.
पण पेपरमधली बलात्काराची बातमी किंवा एखादं पुस्तक वाचल्यावरती काहीशी अस्वस्थ होत असे, ही गोष्ट वासंतीच्या नजरेतनं सुटलेली नव्हती. एक दिवस त्या सगळ्या मैत्रिणी सिनेमाला गेल्या. इन्साफ का तराजू असं त्या सिनेमाचं नाव. बलात्कार या विषयाभोवती चित्रकथा गुंफलेली होती. जाई आणि जुई दोघी लवकर घरी आल्या. जाई पांढरी फटक पडलेली होती. घामाघुमून थरथर कापत होती. जुईनी तिला धरून आत आणलं, पंखा सुरू केला, पलंगावर झोपवलं, कॉफी करून आणली. थोडी कॉफी पिताच तिला तरतरी आली. त्यानंतर थोडा वेळ झोपल्यावर तिला बरं वाटलं. घरात नंतर त्या विषयावर कोणीच काही बोललं नव्हतं. पण वासंतीने जुईला विचारलं की कुठल्या प्रसंगाच्या वेळी ती घाबरली. तेव्हा जुई म्हणाली होती, अगं आई, त्यात एक बलात्काराचा प्रसंग होता, तो बघून ती अशी घाबरली. मग आम्ही दोघी उठलो, लगेच बाहेर आलो, रिक्षा केली आणि घरी आलो. हे ऐकताच वासंती विचारमग्न झाली. वरून विझलाय असं वाटत होतं, पण राखेखाली निखारा अजून दगदगतच होता. विनायक घरी येताच वासंतीनं घडलेली घटना त्यांना सांगितली. दोघांनी डॉक्टरांना भेटायचं ठरवलं. पूर्वी ज्या डॉक्टरांना दाखवलं होतं ते आता खूप विख्यात झाले होते. 4 दिवसांनंतरची भेटीची वेळ मिळाली होती. त्या दिवशी दोघेजण डॉक्टरांच्याकडे गेले. प्रथम डॉक्टरांना पूर्वीची हकीकत सविस्तर सांगितली आणि सध्या जाईला काय त्रास होतोय तेही सांगितलं. डॉक्टरांनी थोडा विचार केला आणि मग म्हणाले, तिने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलंय. त्याबरोबर ती गाणं सुद्धा शिकली आहे. शिवाय तिचं रोजचं वागणं नॉर्मल आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेचा काही परिणाम झालेला बाह्यता दिसत नाही, पण तिच्या मनात त्याची पुसट नोंद राहिली. तीच शक्यता जास्त आहे आणि म्हणूनच तसाच प्रसंग बघितल्यावर ती घाबरली. पण काळजी करण्यासारखं काही कारण नाही. डॉक्टरांनी असं सांगितलं तरी वासंतीने तिच्या मनात सलत असलेला प्रश्न विचारला की डॉक्टर, जाईचं आता 1-2 वर्षात लग्न होईल, त्यानंतर तिला काही त्रास नाही ना होणार? डॉक्टर म्हणाले, मला तुमच्या प्रश्नाचा रोग समजलाय, ते मी तुम्हाला सांगणारच होतो. लग्नानंतर दोघे प्रथम एकत्र येतील ना, तो क्षण महत्वाचा. त्यावेळी धसमुसळेपणा न होता सगळं काही शांतपणे झालं तर ठीक आहे. जर अजाणता बघितलेला तो प्रसंग तिला आठवला तर मात्र तिच्या मनात भीती निर्माण होईल. त्यामुळे पुढे काही प्रश्न निर्माण होतील. वासंतीने विचारलं की पण डॉक्टर, तसं होऊ नये म्हणून काहीच उपाय नाहीये का? डॉक्टर म्हणाले, आहेत तर उपाय आहेतच. अहो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तिला आत्ताच सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगा. पुस्तकं वाचायला द्या. समुपदेशनासाठी कोणाकडे तरी पाठवा. हवं तर मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो. तिला अंधारात ठेवू नका. घडलेल्या प्रसंगाबद्दल तिच्याशी चर्चा करा. हे जे आपल्याला करता येण्यासारखं आहे ना, ते करायचं. बाकी नशिबावर सोडून द्यायचं. तुम्हाला वाटेल मी डॉक्टर असून असं काय बोलतोय, पण आम्हालाही काही वेळा असे अनुभव येतात जे विज्ञानाच्या पलीकडचे असतात. परत एकदा सांगतो, तिला कुठल्याही औषधाची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या जावयांना सगळं समजावून सांगू शकता, पण तसं केलं तर कदाचित त्यांच्या मनात शंकेचं सावट राहील, त्यांच्या वागण्यात मोकळेपणा येणार नाही. म्हणून तिलाच नीट सगळं सांगा आणि देवावर श्रद्धा ठेवा. दोघं दवाखान्यातनं बाहेर पडले. दोघांनाही डॉक्टरांचं म्हणणं पटत होतं, पण ते सुन्न झालेले होते. मन शांत करण्यासाठी जवळच असलेल्या गणपती मंदिरात दोघं गेले. आता त्याची नितांत आवश्यकता होती. तिथे थोडा वेळ बसल्यावर मन शांत झालं. घरी आल्यावर त्या दोघींना काहीच सांगितलं नाही. घरातलं वातावरण खेळीमेळीचं असलं तरी मनावर सतत दडपण असायचं. डॉक्टरांनी चिठ्ठी दिली होती त्या डॉक्टरीण बाईंकडे वासंती जाईला घेऊन गेली. त्यांनी तिला सगळं नीट समजावून सांगितलं.
अशा रीतीनं येणारा प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली. नंतर जाईचं लग्न ठरवून परवा ते झालं सुद्धा आणि आता त्यांच्या नशिबाच्या परीक्षेचा क्षण जवळ आला होता. ट्रिंग ट्रिंग बेलच्या आवाजानं वासंती वर्तमानात आली. अगं, केव्हाची बेल वाजतीये? काय करत होतीस? भाजी निवडत बसले होते ग. निवडता निवडता जरा आठवणींची सफर करून आले. तुला किती सांगितलं ना तरी विचार करत बसतेस तू. अगं, विचार करायचे नाहीत म्हणून ते थांबतात का? आमची काही चूक नसताना इतकी वर्ष मूकपणे भोगतोय आम्ही. आता सगळं व्यवस्थित झालं ना की मग संपलं सगळं. बघ ग बाई, फोन असेल, जाईचाच असेल, पळू नकोस, घे फोन. हॅलो. हां जाई बेटा, कशी आहेस ग? अगं आई, मी अगदी मजेत आहे. अगं, अभयला विश्वासात घेऊन मी आधीच सगळं सांगितलं होतं, त्यामुळे मला मुळीच टेन्शन नव्हतं. लग्नाच्या त्या गडबडीत आणि अभयच्या बडबडीत मी सगळं विसरून गेले होते. आई, तू सुद्धा आता सगळं विसरून जा. माझी काळजी करू नकोस हां. चल, उद्या परत फोन करीन मी. ओके, बाय. फोन ठेवताच वासंतीला हुंदका फुटला. सविताच्या मिठी तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मनावर घातलेला संयमाचा बांध फुटला. इतकी वर्ष सांभाळलेला भार हलका झालेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सावट ही यामिनी रानडे लिखित कथा. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथा तुम्हाला कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट मात्र जरूर करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.